राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या उमेदवारासाठी पुन्हा आज कोर कमिटीची बैठक। आजच्या बैठकीत कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष। राष्ट्रवादीची काल विधान परिषदेची एक जागेसंदर्भात बैठक पार पडली। अर्ज भरण्याची शेवटची तारीख 17, त्यामुळे लवकर निर्णय घेऊन सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीमध्ये 88 अर्ज। 27 मार्चला विधान परिषदेसाठी 5 जागांसाठी मतदान। भाजपच्या 3, राष्ट्रवादीच्या 1 आणि शिवसेनेच्या 1 आमदारांसाठी ही निवडणूक पार पडणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर। मुंबईमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिटच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये बैठक। मंत्रिपद गेल्यानंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे 2 दिवसांसाठी परळीमध्ये असतील। दरम्यान ते कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भेटीगाठी घेतील। विधान भवनाच्या पायऱ्यांवर मिटकरी आणि जयंत पाटील यांच्यामध्ये चर्चा। चर्चेचं कारण अजूनही अस्पष्ट। विधानसभेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार झाल्याची माहिती। आमदार परिणय फुकेंनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला। तसंच या संदर्भातल्या सगळ्या ऑडिओ क्लिप गृहमंत्र्यांना देणार असल्याची माहिती। रुग्णवाहिकेचा घोटाळा 10,000 कोटींचा होता। या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी। तर माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील कोणाचा हात यामध्ये आहे का, असा सवालही यावेळी आदित्य ठाकरेंनी विचारलाय। सतीश भोसले उर्फ खोक्याला आज दुपारी प्रयागराज जिल्हा कोर्टात हजर केलं जाईल। 6 दिवसांनंतर त्याला प्रयागराजमधून अटक करण्यात आली आहे। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दत्ता गाडेवर आणखी 3 कलमांची वाढ। प्रशांत कोरटकरांना कोल्हापूर सत्र न्यायालयाचा 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा। प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची देखील कोरटकरांना सक्ती नाही। पोलिसांची विनंती कोर्टानं फेटाळली। धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खेडकरचा मारहाणीचा एक व्हिडिओ वर्षभरापूर्वीचा। खेडकर विरोधात गुन्हा दाखल। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची एबीपी माझाला माहिती। खंडोबा मंदिराच्या विश्वस्तांनी नितेश राणे यांची भेट घेतली। झटका मटणाला मल्हार सर्टिफिकेट देऊ नये, विश्वस्तांकडून मागणी। राज्यामध्ये धार्मिक द्वेष पसरवून महाराष्ट्राचा तालिबान करण्याचा भाजपचा कुटील डाव। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का, नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा, सपकाळ यांची मागणी। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीकडून पुकारण्यात आलेलं मुंबईतलं आंदोलन स्थगित। शेतकऱ्यांकडून 8 एप्रिलला मराठवाडा विभागीय मेळावा घेतला जाईल। शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यावर ठाम। वरळी कोळीवाड्यातल्या पारंपरिक होळीमध्ये पोलिसांची संध्याकाळी 6 वाजल्यापासून साऊंड सिस्टीम वापरण्यास मनाई। कोळी बांधवांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, आमदार आदित्य ठाकरेंचा सरकारला सवाल। होळीच्या वेळी माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम दाखवून कोळीवाड्यातल्या उत्सवावर विरजण घालण्याचं काम सुरू। आदित्य ठाकरेंची एक्सपोज। वरळी कोळीवाड्यामध्ये होळीचा उत्साह। वरळी कोळीवाड्यातील होळीला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली। दरम्यान कोळी बांधवांसह आदित्य ठाकरेंचं कोळी नृत्य। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या। निश्चय नैसर्गिक रंगाच्या होळीचा संकल्प वसुंधरेच्या रक्षणाचा म्हणत पंकजा मुंडेंच्या शुभेच्छा। होलिका दहन आणि रंगपंचमी मुंबईकरांनी आनंदानं आणि जबाबदारीनं साजरी करावी। नागरिकांनी वृक्षतोड करू नये। उत्सव साजरा करताना पर्यावरणाची काळजी घ्यावी। मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन। सिडकोच्या मेट्रो मार्ग 1 बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा धुलीवंदनानिमित्त सकाळच्या वेळेत बंद राहणार। दुपारी 2 पासून मेट्रो सेवा रात्री 10 पर्यंत दर 15 मिनिटांनी उपलब्ध असेल, सिडकोची माहिती। होळीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रमुख स्थानकांवर प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता। गर्दी विभाजित करण्यासाठी पश्चिम रेल्वेद्वारे नियोजन। पश्चिम रेल्वेकडून प्रत्येक घडामोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वॉर रूम। नंदुरबारमध्ये होळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा सजल्या। होळीचं साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग। रायगड आणि तळाव शहरात संकासुराची सलामी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी।
जोगवाडी नाक्यावरती जोगवाडीचा संकासूर आणि तळेगावचा संकासूर या दोघांची भेट होऊन त्यांना सलामी दिली जाते। कोकणात होळी उत्सवाला सुरुवात। रत्नागिरीतील जानवळे गावात पारंपरिक पद्धतीनं होळी पेटवून ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला सुरुवात। सनई आणि ढोलाच्या तालावर पालखीही नाचवली। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरामध्ये बाजारपेठ मोठ्या प्रमाणात सजली। विविध प्रकारचे रंग, पिचकारी तसंच विविध प्रकारचे मुखवटे बाजारात विक्रीसाठी दाखल। नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेली भाजपची पिचकारी चर्चेचा विषय। धुळे जिल्ह्यामध्ये होळीला डोलबीचा वापर करून पाण्याचे फटके एकमेकांना मारले जातात। पत्र्यापासून तयार करण्यात येत असलेल्या डोलची तयार करण्याचं काम सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। गेल्या अनेक वर्षांची डोलचीला परंपरा। विरारच्या कोपरी गावात शिमगोत्सवाचा उत्साह। वाजत गाजत होळी आणून उत्सवाची सुरुवात। गावातील नागरिक आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग। आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात होळी आणि शिमगोत्सव अनोख्या पद्धतीनं साजरा केला जातो। होळीच्या एक आठवडा आधीपासून ग्रामीण भागासह नागरी भागातील बाजारपेठांमध्ये देवी देवतांचा सोंग घेऊन दक्षिणा मागण्याची अनोखी प्रथा आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी गावातील ग्रामसभेत मुस्लिम बांधवांना व्यवसाय करण्याची मुभा दिली। मुस्लिम व्यापाऱ्यांसंदर्भात ग्रामसभा झाली होती। ग्रामसभेला ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती। बुलढाण्याच्या सैलानी बाबांच्या यात्रेला सुरुवात। आज शेकडो ट्रक नारळाची होळी पेटवण्यात येणार। बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेशसह राज्यभरातून लाखो भाविक बुलढाण्यात दाखल। इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीची परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार। मात्र कडक ऊन बघता याला शिक्षक संघटनांचा विरोध। संघटनेकडून वेळापत्रकात बदल करण्याची मागणी। एमपीएससीच्या सगळ्या परीक्षा मराठीत घेण्याचं नियोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती। अभियांत्रिकी परीक्षांचा अभ्यासक्रम मराठीत होणार तर सगळ्या तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षा मराठीत घेण्याचं नियोजन। फेब्रुवारी महिन्यामध्ये किरकोळ महागाई दर 3.61%। जानेवारी महिन्यामध्ये हाच महागाई दर 4.31% होता। जुलै 2024 मध्ये महागाई दर 3.60% राहिला होता। महागाई दर 4% खाली आल्यानं पुन्हा एकदा रेपो रेट कमी होण्याची शक्यता। निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्याचा पूर्ण अधिकार। हायकोर्टानं स्पष्ट केलं। 127 माजी कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीची थकबाकी तात्काळ भरण्याचे हायकोर्टाकडून बेस्टला निर्देश। पिंपरी चिंचवडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीच्या अंजूरमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री चषक 2025 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला तर कपिल पाटील यांनी गोलंदाजी केली। हिंदू जनजागृती समितीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवराजेश्वर मंदिराला शिंदेंकडून 50,000ची मदत। आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघात महाराष्ट्र केसरीचं आयोजन। सगळे मंत्री आणि आमदारांना निमंत्रण देण्यासाठी रोहित पवारांची धावाधाव। 26 मार्चला कर्जत जामखेडमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार। किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर। यावेळी ते रोहिंगे बांगलादेशी यांचे जन्मदाखले प्रकरणी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाची भेट घेणार। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी परिसरातील मशिदींची पाहणी केली। अनधिकृतपणे लावण्यात आलेले 4 ते 5 भोंगे आढळले। मशीद आणि भोंग्यांवर कारवाई करण्याची सोमय्यांची मागणी। राज्यातील कंत्राटी कामगारांची वेतनवाढ होणार। श्रमिक सेनेच्या पाठपुराव्याला यश। त्यामुळे परिवहन सेवेतील हजारो कंत्राटी कामगारांना दिलासा मिळणार। लाडक्या बहिणींमुळे राज्यातील सरपंचांचं वाढीव मानधन अडचणीत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सरपंचांचं मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला, परंतु अद्याप सरपंचांचं मानधन दुपटीनं मिळालेलं नाही। बेकायदेशीर मशिदीवरील कारवाईवरून हायकोर्टानं ठाणे महानगरपालिका आणि पोलिसांना खडे बोल सुनावले। आता कायदा मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही या शब्दात नागरिकांना समज द्या, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं ठाणे पोलिसांची कानउघाडणी केली। बँक ऑफ महाराष्ट्रमधील देशभरातील AIBEच्या सभासदांची संपाची हाक। येत्या 20 मार्चला 1 दिवसाचा देशव्यापी संप पुकारलाय।
नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा वाढल्यानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 10 बेड उष्माघात कक्ष स्थापन. पुरेसा औषध साठाही उपलब्ध केलाय. बीड जिल्ह्यात गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं सरकारकडून मान्य. 2020 ते 24 या काळामध्ये बीड जिल्ह्यात 275 हत्येच्या घटना घडल्या. गृह विभागाचं लेखी उत्तर. पर्यटन आणि मत्स्य व्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबवणार. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही खात्यांची संयुक्त बैठक झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं शासन निश्चितच सुधारणा करेल. 2 दिवसांपूर्वी लातूर शहरात भर रस्त्यावर एका इसमाला 7 ते 8 लोकांनी बेदम मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर लातूरमध्ये पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. दापोलीतल्या अंजरले समुद्र किनाऱ्यावर डंपर लावण्याच्या प्रकरणावरून 2 गटात तुंबळ हाणामारी. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेकीमध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज पडला. ठाणे महानगरपालिकेनं काही वर्षांपूर्वी दुचाकी अँब्युलन्सची संकल्पना राबवली. मात्र त्याच दुचाकी अँब्युलन्स आता ठाण्यातील पार्किंग प्लाझा या ठिकाणी धूळ खात पडल्याचं समोर. नागरिकांनी पार्क केलेल्या गाड्यांच्या काचांची टोळक्यांकडून तोडफोड. पिंपरीतील केएसबी चौकातली घटना. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नागोठणेजवळच्या जिंदाल कंपनीजवळ कारला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना. लातूरमध्ये दारू पिऊन मारहाण करणाऱ्या 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी. लातूर शहरामध्ये भर रस्त्यावरती दारू पिऊन या आरोपींनी मारहाण केली होती. वाशिमच्या मानोरा आमदरी गावातल्या शिवारात पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला. वनविभागाकडून 36 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं. अखेर बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश. चेंबूरच्या वाढवली गावामध्ये तरुणाच्या हत्येप्रकरणी आरसीएफ पोलिसांना 12 तासांच्या आत दोघांना अटक केली. विघ्नेश चांदेल याची सुमित अंबोरेनं ओमकार मोरेच्या मदतीनं जुन्या वादातून हत्या केली होती. सांगलीच्या मिरजेमध्ये प्लास्टिक कारखान्याला भीषण आग. आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. मीरा रोड येथील लोंढा परिसरातील सीता स्मृती बिल्डिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मीटर रूमला भीषण आग लागली. आगीच्या ज्वाळा पहिल्या माळ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. अग्निशमन दलानं तातडीनं आग आटोक्यात आणली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाणी आणि इतर नागरी समस्या विरोधात जालना महानगरपालिकेवर मोर्चा. महानगरपालिकेकडून दिलेल्या नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिशीचं दहन केलं. बिहार राज्यातील महाबोधी बौद्धगयाच्या ठिकाणी अतिक्रमण वाढत असल्यानं वाशिममध्ये अनुयायांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. महाबोधी विहाराच्या स्थानावर इतर धर्मियांचं अतिक्रमण वाढत असल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. यवतमाळमध्ये जागतिक जलदिनानिमित्तानं जलजागृती सप्ताह. 16 ते 22 मार्च दरम्यान जलजागृती सप्ताह साजरा केला जाईल. पिंपरीमध्ये दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या दुर्गा शक्ती पुरस्कार सोहळा. एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक, स्नेहल नवलाखा, सामाजिक कार्यकर्त्या अनमोल पुणेकर यांना दुर्गा शक्ती पुरस्कार. कानडी ग्रुपचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोडी आणि देवनागरी लिपीतील राजमुद्रेचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण आणि लोकार्पण. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील मूळ राजमुद्रा पहिल्यांदा मोडी लिपीत तेजस लोखंडे यानं तयार केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त धर्मवीर गड पेडगाव इथं बलिदान स्फूर्ती दिनाचं आयोजन. यावेळी शिवकालीन मर्दानी खेळ सादर करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीकडून स्फूर्ती दिनाचं आयोजन. आयसीसीच्या क्रमवारीमध्ये रोहित शर्माची मोठी झेप. तर चॅम्पियन्स ट्रॉफीमधील कामगिरीनंतर सलामीवीर शुभमन गिल क्रमवारीत अव्वल स्थानावर. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट 18 एप्रिलला प्रदर्शित होणार. आमलकी एकादशीचं औचित्य साधत आळंदीमध्ये सिनेमातील कलाकारांनी घोषणा केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.